पॅराडाईज बोईसर या संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज. यतीनसाठी पहिला बॉल. यतीन रेडीच होते मिड विकेटला स्क्वेअर लेगला बॉलला ढकलण्याकरिता आणि त्यावेळेला तो बॉल फारच बाहेर, अगदी डाऊन दी लेग, व्हाईट बॉल. इथे देखील आपण पाहतायत बॅटची कट जरूर होते. थोडंसं छोटू यांच्या पुढ्यात तो बॉल पडला आणि तदनंतर आता डॉट बॉल येतोय. एका बाजूला हर्षू, एका बाजूला यतीन आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष आणि वर्षानुवर्ष नवली गावाला रिप्रेझेंट करत असताना मुख्य व्यासपीठावरती नवली गावाचं खऱ्या अर्थानं आपण पाहतात अनमोल रत्न उत्तम मोरेश्वर घरत साहेब, उत्तू भाऊ, चिंचणीचं ते मैदान आणि विनोद कांबळी यांचा बंधू होता तो गोलंदाज. 1990-1992 ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला चिंचणीच्या मैदानात कोणीही तसा षटकार ठोकला नव्हता. अगदी जी पाण्याची टाकी आहे त्याच्यावरनं षटकार ठोकण्याची किमया ज्या फलंदाजानं राखली ते उत्तम मोरेश्वर घरत साहेब अर्थात उत्तू भाऊ आणि त्यांचाही तो क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे. विनोद कांबळी यांचे ते बंधू होते आणि त्यांच्या विपक्षात ती त्यांनी फलंदाजी केली होती. रनआउटची संधी दाट, फेकी खराब आणि तदनंतर आपण पाहतायत इथे देखील सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला सुरुवात तर झाली खरी. बॉलचा खेळ झालाय 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 4. आता सध्या रवींद्र म्हात्रे, बंड्या भाऊ, तदनंतर राजूदादा पाटील, जशविनजी घेरेत, उत्तू भाऊ यांच्या गॉसिप चालू आहेत. इथे देखील सॉफ्ट हँड नरम हाताने खेळायचं होतं. सिंगलसाठीच मंचाहे प्रयत्न केला होता. त्यावेळेला व्यवस्थित नाही कनेक्शन झालं. मिडल ऑफ द बॅट तो चेंडू नाही आला ब्लेडवरती. 3 बॉलचा खेळ संपला, 4 रन. फटका इथे चांगला खेळला, लजीज कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या बाहेर. दर्शनीय फटका, टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या चहू बाजूनं, कारण नवलीचा संघ मैदानाच्या आत आणि बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, 4 रन. राहावं असा हा फटका कव्हर ड्राईव्हचा आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8. 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे देखील आपण पाहतात नरम हातानं. हे महत्वाचं आहे. तुम्ही एका मोठ्या गोलंदाजावरती पहिल्या षटकात जर 10 रन आणतात ना तर मग तुमचा आत्मविश्वास तिथून खऱ्या अर्थानं दुणावला जातो. आत्मबल, विल पॉवर आणि या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहेत. विशाल बाळा. 5 बॉलचा खेळ संपलाय. रनसंख्या फलकावरती 9. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही बॉलला नरम हाताने खेळून काढले. बॉल चालल्या ऑन साईडला. तिथून निशांत पवार बॉलला उचलतील. तुर्तास मिळते सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर 10 धावा बिनबाद ही जमेची बाजू नवलीसाठी आहे. एका बाजूला यतीनचा गोल्डन फॉर्म आणि एका बाजूला हर्षूची खांद्याला खांद्या लावत असणारी साथ. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. चला पॅराडाईज बोईसर संघ, वेळेचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे कारण आज तुमच्यासाठी 13 मिनिटे आहेत. त्या 13 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं परिपूर्ण होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती, अंडरम बॉक्स विकेटला परिपटलावरती, पालघर बॉक्स विकेटला पडलेलं गोड स्वप्न ज्याचं नाव आहे जब्बीर आणि तो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज, अनेक वेळा उत्कृष्ट गोलंदाज, अनेक वेळा मालिकावीर, अनेक वेळा क्षेत्ररक्षक, ज्याच्या नावी राहिले अगदी तोच दाखल झालाय. 2004 ते 5 कालावधीत ज्यानं दाखल केलं क्रिकेटला, पॅराडाईजला सुरुवात केली आणि तदनंतर आजवर तोच एक वेगळ्या भन्नाट फॉर्मात सातत्यानं अविरत कामगिरी करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे जब्बीर आणि तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. बॉलचा खेळ झाला एक. पहिल्याच बॉलवरती मिळवली सिंगल. यतीनसाठी 4 खेळाडू, 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईडला तर 4 खेळाडू थ्रू द ऑफ साईड. गोलंदाजी मार्कवरती तयार. या बॉलला घडलंय काय, स्टम्प्सला बॉल लागलाय का, याही गोष्टी चेक केल्या जातील. आता यतीन दर्शवतात की माझ्या पायावरती तर बॉल आला करा. जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे तुम्ही चेक करू शकता कारण आता आपल्याकडे निश्चित स्वरूपात पाकधर नेटवर्कची टीम आहे. परंतु तिथून घडलंय काय तर आता हर्षूनं सांगितलंय की येस ऑल राईट, फलंदाज इथून बाद आहेत. पायाच्या आतमधनं तो बॉल आला आणि तदनंतर यष्ट्यांवरती चढला. बिग लॉस फॉर बॅटिंग साईड गॉन. लकी ड्रॉ देखील आहेत पाटील इव्हेंट्स आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत जे निश्चित स्वरूपात अश्विन शेनॉय यांच्याकडनं माता भगिनींसाठी पैठणींच्या साड्या आणि तदनंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल सचिन प्रजापती सर तेही आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून आणि तदनंतर धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं ते लकी ड्रॉ आहे. ते लकी ड्रॉ पण इथून ओपन करणार आहोत. त्या भाग्यवान विजेताताई कोण असतील. फटका इथे खेळलाय तो ब्रिजेश घरतच्या बॅटमधनं. फेकी स्वेअर आली परंतु बॅकअप हे पॅराडाईजनं दिलेलं आहे. क्रिकेटची पारदर्शकता पॅराडाईजनं खूप चांगल्या पद्धतीने अंडरम क्रिकेटमध्ये दाखवून दिली. सोहेलचा तो थ्रो होता, त्याला बॅकअप साथ मिळाली आणि ते चांगलं क्रिकेट बघायला मिळालं.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हर्षल घ्यारेत. हर्षू याही वाला हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला आता धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 13. एका बाजूला ब्रिजेश घ्यारेत. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट म्हणा. फटका चांगला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय ऑन साइडला. भेद चिरत वन बाउन्स न 4 धाव्यांसाठी चौकार. बघा ऍक्शन रिप्ले. थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल होता हर्षूसाठी, तो खऱ्या अर्थानं बोनस राहिला. आणि तदनंतर कुबूल है ज्याने स्वीकारलं त्या बॉलला आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सध्या धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 17. इथे देखील वाईट. त्या मागील चौकाराचं हे दडपण आहे का, हाही प्रश्न आहे. आणि सध्या धावसंख्या ही जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्या बॉलला फील्ड करतात अहमद. तो आपण पाहू शकतात 2 षटकांचा खेळ परिपूर्ण संपतो आणि 9च्या सरासरीनं धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. वेऊर चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहात वेऊर चषकाची अंतिम रात्र आणि क्वार्टर फायनलचा हा सामना 4था. सुपर 4 साठी कुठला संघ दाखल होईल. एका बाजूला पॅराडाईज बोईसर. निलेश मिश्रा अर्थात छोटूनं दर्शविलं की गतवर्षी आम्ही या स्पर्धेचं अंतिम विजेता पद मिळवलं होतं. यंदाही आमचा प्रयत्न राहील. नवली सांगेल की आम्ही आमच्या विभागात सातत्यानं आमचा दबदबा राखण्याचा प्रयत्न करू, कारण खऱ्या अर्थानं गावचं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता, गावामध्ये क्रिकेट खेळता, त्यावेळेला तुडुंब भरलेलं हे मैदान प्रेक्षकांचं ते तुमच्यासाठी पाठबळ देणारं असतं. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. लकी ड्रॉ ओपन होत आहेत. 3 आहेत लकी ड्रॉ आणि ते ओपन करतील तिथे. महिलांसाठी आपल्याला ते लकी ड्रॉ पाहायला मिळतात जिथे साड्या आणि मुलींसाठी ड्रेसेस आहेत. आता ते विजेत्या कोण आहेत या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. उत्तूभाऊ अगदी मुख्य व्यासपीठावर नियमाचा आनंद घेत आहेत आणि तदनंतर त्यांच्यात शुभ असते. आपण तिथून ते लकी ड्रॉ देखील ओपन करणार आहोत. धावांची गती 20. षटकातील बॉलचा खेळ जर तपासून पाहिला आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. हा बॉल व्हाईट बॉल. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि तदनंतर रवींद्र म्हात्रे बंड्या भाऊ अर्थातच आपण पाहतात यांच्या शुभ असते त्या भाग्यवान विजेत्यांच्या चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4. विशाल तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात हा चेंडू चांगला होता. अगदी गुड लाईन स्पॉटवरनं त्या बॉलनं उसळी घेतली आणि हर्षल घ्यारेत थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. ह्या आहेत भाग्यवान विजेताताई, ज्यामध्ये प्रथम नाव आहे ते म्हणजेच श्रावणी मोरे, दैवी मोरे आणि दर्शिका मोरे. हे मात्र घडलेले आहेत भाग्यवान विजेता लकी ड्रॉच्या. पुन्हा नावं घेतोय. श्रावणी मोरे, दैवी मोरे आणि तदनंतर दर्शिका मोरे. सलग 3 चौकार. अनवर सय्यद यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे नवली संघाला. फटका इथे देखील खेळला. रक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील आणि तदनंतर षटक क्रमांक 3चा खेळ संपेल. धावांचा वेग झपाट्यानं अगदी 29 या धावसंख्येच्या घरात काय सामना रंगलाय. टायमिंगकडे लक्ष द्या पॅराडाईज बोईसर, तेही लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण आपण 2 मॅचमध्ये पाहिलं. पहिली मॅच सुंदर झाली, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा एक खेळाडू आणखीन बाहेर आला. तिसऱ्या मॅचमध्ये देखील ते पाहायला मिळालं, त्याचा बेनिफिट मिळाला सातपाटीला. सातपाटीनं मॅचचं गणित बदलवलं. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तोशीर तयार. या तोशीरकडे आपण पाहायला मिळत आहेत, जिथे ह्या तोशीरकडे गुणवत्ता आहे. वेगाचा राजा आहे, वेगावरती भन्नाट पद्धतीनं स्वार आहे आणि तोच दाखल झालाय. पहिलाच बॉल कट केलाय ब्रिजेशने. तिथे आपण पाहू शकता सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती. ब्रिजेश घरत या खेळाडूचा खेळच वेगळा आहे. सातत्यानं कूल अँड काम. मैदानाच्या आतमध्ये फार काही ते कुठलीच रिॲक्शन देत नाहीत, फक्त त्यांच्या बॅटमधनं फटके पाहत राहावेसे. रिव्हर्स स्वीप हा फटका त्यांचा पॅटर्न स्ट्रोक राहिलेले अनेक वेळा आम्ही पाहिले अंडर क्रिकेटमध्ये. इथे हा नो बॉल +1 सोने पे सुहागा. नवली संघानं आज गोलंदाजी जर अचूक आणली असेल तर मजा येईल. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल
विनोद पाटील सर आणि दिव्या मंडप अँड डेकोरेटर्स अँड कॅटरर्स यांच्याकडनं संपूर्ण प्रेक्षकांना खेळाडूंना अनलिमिटेड नाश्त्याची सुविधा. तर ते इथे कोणी प्रेक्षक असतील, कोणी खेळाडू असतील, कोणी संघ असतील, त्यांना विनंती आहे की आपण नाश्त्याचा आस्वाद घ्या. खऱ्या अर्थानं माणूस म्हणून माणुसकी कमवणारं नाव विनोद पाटील सर आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांची जनसेवा. षटकातील पुढचा बॉल फटका खेळलाय बिटवीन द गॅप. बॉल चालला ब्रिजेश घरतच्या बॅटमधनं. हे आहेत ब्रिजेश घरत. मी मगाशी उल्लेख केला ना की ते फार काही कुणाशी मैदानाच्या आतमध्ये बोलत नाहीत, शांत असतात. परंतु जर त्यांच्या बॅटमधनं धावा यायला लागल्या तर मग त्या धावा अगणित आहेत आणि सध्या अगणित धावा यायला लागल्यात. कारण धावांची गती आता जाऊन पोहोचल्या फलकावरती. ती म्हणजेच आम्हाला स्कोरर दर्शवतात साहिल की 36 रन्स, 36 धावा. पाकदरे नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक आमचे जोडलेत त्यांचं स्वागत आहे. आपण आलात आणि तदनंतर या स्पर्धेची शोभा वाढली. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल तोशीर यांचा. याही वळला नो बॉल आहे. प्रचंड वेग 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 आणि प्रचंड वेग नाही चालत. तुमच्याकडे फक्त वेग असून नाही चालत, तुमच्याकडे चांगला टप्पा असावा लागतो. मग तो क्रिकेटच्या खेळात असू दे किंवा मग तुमच्या बाईकमध्ये असू दे. वेगाचं परिवर्तन आणि वेगाचं जे निश्चित स्वरूपात जो वेगावरती आपण स्वार होतात ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं स्किप होणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कॉलेजच्या वयाची मुलं असतात, वयवर्ष 24 ते 25 असतं. आईबाबांनी एक चांगली गाडी घेऊन दिली का तिला मग कसंही वेगानं हाताळतात. आणि तुम्हाला आयुष्यात 24 ते 25 वर्ष अगदी लहान मुलाप्रमाणे आईबाबांनी वाढवलेलं असतं. कारचं म्हणा, बाईकचं म्हणा, ॲक्सिडेंट होतं आणि तुम्ही निघून जाता. परंतु आयुष्यभरासाठी आईबाबांच्या मनामध्ये डाग लागतो की या 24 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत नाही, त्याला मी जीवाचं चीज केलं आणि मोठं केलं होतं, तो मुलगा आमच्यामध्ये नाही. म्हणून मित्रांनो, क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून वेगाचा उल्लेख झाला. जे नवीन आहेत, युवा आहेत, गाडी चालवताना विचार करा. समोर आईबाबांचा चेहरा ठेवा की आई आपली वाट बघते आणि ती गाडी चालवा. हे महत्त्वाचं आहे. सध्या जर तपासून पाहिलं रनसंख्या 39. फटका इथे देखील खेळायचा होता. आता काय घडलंय? वेगानं 1 रन परिपूर्ण 40 रन. नवली संघ सांगते की समोर कोणीही असू दे, आम्ही 40+ तर कोणालाही खेळतो. अनेक स्पर्धा त्यांनी आता गाजवल्यात. ही स्पर्धा गाजवण्याकरिता दाखल झालेत तुषार मोरे. इथून त्यांना सालवडचा सामना खेळायचा आहे. ओव्हरऑल क्रिकेटसाठी ते दाखल होणार आहेत. परंतु आता सध्या हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. 40 रन फलकावरती. पुन्हा एकदा आमच्या साथीनं जोडतायत. फटका इथे देखील खेळला होता. आता हा बॉल येतोय तो म्हणजेच डॉट. षटक क्रमांक 4, शेवटचा बॉल इथे बाकी. आता पुन्हा एकदा ब्रिजेश. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉलच्या खेळामध्ये पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील आपण पाहतायत फटका खोलातला आणि तदनंतर फलंदाज इथे बाद होत असताना नवीन फलंदाज कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच त्याने देखील घेतला. ब्रिजेश घरत यांचाच बंधू नंदन हे सध्या दाखल झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा वेऊर चषकाचं घमासान आणि हा सामना 4था. बाय. 40 रन फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती अहमद सध्या दाखल झाले, ते म्हणजेच गुड्डू. या गोलंदाजी कुठल्या पद्धतीने करतील. एका बाजूला संघ चालू आहे CSK, विपक्षात दिल्ली कॅपिटल. संजू सॅमसनचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं आणि एक मोठं मॅच CSKनं बॅटिंग केली, त्यावेळेला 212 रन ठोकले. आणि आता प्रतिस्पर्धी दाखल झालेत DC 131 वरती 5, परंतु 13 षटकांचा खेळ झालाय. फटका चांगला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. OUT आउट. मैदानाच्या आतमध्ये तुषार मोरे
गुडी या नावानं ज्याला प्रचंड प्रेम मिळालं, एक आक्रमक फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल, तो बॉल वाईड आहे. इथे आपण पाहतात नंदननं सांगितलं हो नाही हो नाही, शेवटच्या क्षणाला थांबवलं यस नाही. 41 रन फलकावरती. वेऊर चषक संपल्यानंतर स्वर्गीय सुमित जाधव चषक तेही येतं आणि इथे फटका चांगला, जब्बीरनं त्या बॉलला फील्ड केलंय. बघता बघता आता इथून रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. सध्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलचा खेळ बाकी झाला आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑल राईट, 2 चेंडू इथे हाताळून झालेत आणि षटकातील बॉलचा जर आपण तपास केला आता तर येणारे 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता अपेक्षित आहेत की 2 मोठे स्ट्रोक आले. 50ची वेज जर ओलांडली मजा येईल. षटकातील पुढचा बॉल, इथे देखील फटका तर फसलाय, रनआउटच्या स्वरूपात नंदन बाद झालेत. जिथे तुम्ही पाहताय 4 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला रन झाले होते 40. आता 3 बॉलचा या षटकात खेळ संपलाय आणि फक्त रन आले. एक जो मी उल्लेख केला की स्वर्गीय सुमित जाधव चषक, 75,000 प्रथम पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक, ती स्पर्धा येते पवनसूतच्या मैदानात आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला SG बॅटची ही बॅट असणार आहे. उत्तू भाऊ देखील इथे आलेत आणि त्याही स्पर्धेचं तुम्हाला एक इन्फॉर्म करतोय. मंगेश मर्ले सरांचं आगमन झाले, त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. त्या स्पर्धेचा कालावधी 21, 22 आणि 23 मे स्वर्गीय सुमित जाधव चषक, ती ही स्पर्धा पाहायला मिळेल. शिवराज वेऊर आणि एंटायर टीम, त्यांचं ते आयोजन, मयूर भागवत, समीर जाधव उपाध्याय आणि सुमित दुबे हे सगळे आपल्याला पाहायला मिळतील. सॉफ्ट हँडनं फटका खेळलाय तनयनं. आता इथून आपण पाहू शकता 1 रन पाहायला मिळाली. तुषार 2 बॉलमध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. नवली संघ जर चांगली गोलंदाजी घेऊन जर तिथे आलात तर या मॅच मध्ये येणार मजा. एका बाजूला नवली, एका बाजूला पॅराडाईज, बोईसर, या 2 संघांमधला द्वंद्व. फटका फसलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तुषार मोरे बॅक टू द डगआउट. गॉल. आता उर्वरित या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये 1 बॉल आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 42. या षटकामध्ये फक्त 2 रन. षटकातील पुढचा बॉल, फुलर लेनचा तो बॉल वाईट. आता या सध्या मॅच मध्ये तो बॉल 1 कव्हर झाला. 43 रन फलकावरती, धक्के 5. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येस अनिकेत सांगतात की हो, यासाठी मी जाणला जातो. शेवटच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला मी ठोकतो चौकार. ही माझी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता फलकावरती रन लागलेत 47. 48 धाव्यांचं टार्गेट. 5 षटकांची ती मॅच, येईल मजा. चला, सेकंड सेमीफायनल. बोथ कॅप्टन कम टू द टॉस. एका बाजूला संघ आहे तारापूर 11 आणि त्यांच्या विपक्षात युवा टायगर. या दोन्ही कॅप्टन, तुम्हाला विनंती आहे की आपण तिथे टॉस साठी यायचं आणि तो टॉस आदरणीय सन्मान्य बंड्या भाऊ यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अर्थातच बंड्या मात्रे सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅचचा कॉइन स्पिन मुख्य व्यासपीठावरतीच आपण तो टॉस घेऊया. पहिले त्यांचा स्वागत आणि सन्मान सत्कार करण्याकरिता मी विनंती करतोय बंड्या भाऊ यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता. यस, ज्यांनी मात्र आज हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले. या 2 कॅप्टन, प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. आज बंड्या भाऊंच्या माध्यमातून हे अतिशय सुंदर मैदान आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं. त्या बंड्या भाऊंचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तारापूर शाकीर आणि एका बाजूला युवा टायगर दीपक, तुम्हाला विनंती आहे की आपण त्या मॅचच्या कॉइन स्पिन करण्याकरिता या. एका बाजूला आमचे आदरणीय सन्मान्य व्यक्तिमत्व बंड्या भाऊ नगरसेवक पदावरती विराजमान आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज त्यांच्याच माध्यमातून हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला उपलब्ध करून दिले आणि त्यांच्याच शुभ हस्ते या मॅचचा कॉइन इथे स्पिन होईल. या तारापूर आणि विपक्षात एका बाजूला संघ युवा टायगर.
या ना कॅप्टन, या तारापूर संघ आमचा आवाज पोहोचला तुमच्यापर्यंत. शाकीर आणि एका बाजूला दीपक बंड्याभाऊ म्हात्रे तिथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉइन स्पिन होईल. एका बाजूला जब्बीर, एका बाजूला यान. ज्याच्या फक्त तुम्ही हाईटकडे जाऊन नाही चालणार, त्या यानकडे भरपूर गुणवत्ता आहे. अनवर सय्यद नवलीच्या गोलंदाजाला हॅट्रिक करीत आहेत. 500 रुपये मॅचचा कॉइन स्पिन होतोय. एका बाजूला तारापूरचा संघ, एका बाजूला बोईसरचा संघ. मॅचला सुरुवात आणि बंड्या म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉइन स्पिन. आणि इथून आपण पाहू शकता निलेश पाटील सरांच्या माध्यमातून देखील हॅट्रिक करिता 500 रुपयात यतीन पाटील. एका बाजूला जब्बीर. हा एक आयकॉनिक बॅटल आहे, अनेक वर्षांनी वर्ष चालणारी फाईट आहे, जिथे एका बाजूला नवलीचा यतीन ऑब्रेकचा राजा आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अंडरम बॉक्स क्रिकेटवरती ज्यानं अनेक वेळा धीराज्य गाजवला तो जब्बीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅचला इथून सुरुवात. टॉस देखील झाल्या. त्या टॉसचे देखील आपण निश्चित स्वरूपात जो काही निर्णय असतो तो कळवणार आहेत. परंतु आता या मॅचकडे पहिला बॉल व्हाईट बॉल. युवा टायगर वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगलं झालंय, तिथे आहेत नंदन. अनवर सय्यद सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. त्यांच्याकडनं टी शर्ट्स आणि तदनंतर पुण्यदान अर्थात पिण्याचं पाणी या स्पर्धेसाठी. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. नयन बाबू यांना बीट करत आता यतीनच्या विपक्षात ठोकला चौकार. नाही, तिथे मात्र आपण पाहताय चान्सेस कमीच राहिले. प्रयत्न प्रामाणिक केले होते नयननं, परंतु तो बॉल नाही थांबला. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सेमीफायनलचा त्या मॅचचा टॉस झाला, तिथून एक संघ जिंकणार तो सरळ फायनलच्या मॅचसाठी. मजा येईल. दोन बॉलचा खेळ संपतोय. 5 रन. आता सध्या आपण पाहतात नरम हाताने या बॉलला खेळलं. पंकज गावडे सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य बंड्याभाऊ म्हात्रे यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान करावं, जे या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी आहेत. मी पंकज गावडे सरांना विनंती करतोय की बंड्या म्हात्रे साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा मुख्य व्यासपीठावरती. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षण हर्षूनं चांगलं केलंय. बॉलला स्टॉप करतात हर्षू. आणि इथे आपण पाहतात या मॅचमध्ये आता डेडिकेशन, समर्पण, एफर्ट्स या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या. मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान बंड्याभाऊ म्हात्रे यांचं, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान इथे आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि क्रिकेटवरती स्वतः देखील एक वेगळे प्रेमी आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतं. फटका इथे खेळलाय. आता जब्बीरचा तो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आणि त्याच ट्रेडमार्क स्ट्रोकवरती सध्या ते जब्बीर फसलेत की काय, कारण तो बॉल डॉट आलाय. शेवटचा बॉल 7 रन. यतीननं आतापर्यंत या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. नेक्स्ट षटक कुणाचं असेल तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आज ब्रिजेश गरत देखील दाखल झालेत. मजा येईल मॅचमध्ये. युवा टायगरचा बॉल देखील इथे चॉईस झाला. तारापूर संघ आपण देखील आपला बॉल जो आहे तो चॉईस करा, तोही झालाय. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. आता देखील हा बॉल आता पंचांनी दर्शविलं की हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती 9. 48 रनचं टार्गेट. फटका इथे खेळायचा होता. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक संपले आणि षटका अखेर धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 9 रन. आता तुमच्याकडे बॉल आहेत. या मॅचमध्ये इक्वेशन जर तपासून पाहिलं तर सध्या बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. मॅचला जिंकण्याकरिता 39. 24 चेंडू 39ची गरज. थोडं स्पीडअप करत चला, कारण वेळ महत्त्वाची आहे. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं. ज्यावेळेला सेमीफायनलची मॅच होईल त्यावेळेला तुम्हाला स्ट्रॅटजी सेट होण्याकरिता तिथे आता आयोजन मंडळीचा, आयोजन समितीचा नियम त्यांनी सांगितलं की बघा 4 षटकं असतील त्यावेळेला तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील आणि DRSचं टाईम त्याही वेळेला स्टॉप नाही केलं जाणार, कारण 15 मिनिटांचा अवधी फार झाला 4 षटकांसाठी. तो सेमीफायनलच्या मॅचपासून रूल आहे, लक्षात घ्या. षटकातील पुढचा बॉल. इथे फटका चांगला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. छोटा तीर वार करे गंभीर. छोटा पॅक बडा धमाका. मी उल्लेख केला की तो खेळाडू फक्त दिसायला लहान आहे, परंतु क्रिकेटमध्ये त्यानं परिपक्वता स्वतःमध्ये निर्माण केले आणि तोच यांच्या बॅटमधनं हा फटका सीमारेषेच्या बाहेर तुषार मोरे गुडीराम यांच्या विपक्षात ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती कडक चौकार. फटका इथे देखील बॅकलिपचा वापर. डॉट बॉल. आता सध्या चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13 रन.
एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी फार वेगानं होत आहे. एका बाजूला नवलीचा संघ, एका बाजूला पॅराडाईज बोईसरचा संघ. वेळेचा विचार केला तर आता वाजलेत ते म्हणजे 11 वाजत आलेत आणि तदनंतर आपण पाहू शकाल या मॅचमध्ये तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना थोडंसं स्पीडअप करावं लागेल. आज धीरज पाटील सुखावतील. लाल्या चषक अर्थात वेऊर चषक या स्पर्धेचा गौरव आणि ज्यांनी अथक परिश्रम, आज संपूर्ण आमचे आयोजक मंडळी राहिली खरी, ज्यामध्ये पंकजी गावडे सर, रोशनजी मोरे, सुशील मोरे, अमरीश मोरे, धीरज पाटील लाल्या, विकास मोरे, निलेश पाटील, ओमकार पाटील, प्रेम मोरे, हितेजी घरत, निलेश वाणी, अनिश ठाकूर, करण ठाकूर, प्रताप गडक खारी, रिंकेश महाले, प्रसाद पाटील, साहिल जाधव या सगळ्यांचे अथक परिश्रम तर आहेत खरे, परंतु लाल्या यांचं एक वेगळं परिश्रम राहिले. फटका इथे देखील, काय फटका आहे, हाय बॅकलिप, अगदी आपण पाहतात बॉटम हँडचा योग्य वापर. अथर्व पाटील फक्त पाहत राहिले आणि त्यांनी स्वतः कमाल आहे काय फटका आहे अशी त्यांनी मुवमेंट दाखवली आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय बळवंत पाटील सर, तेही तेवढंच महत्त्वाचं नाव, ज्यांनी खऱ्या अर्थानं मंडपची खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली. आज हे भव्य असं दिव्य आयोजन तुम्हाला बघायला मिळतं ना, कोणी सांगणार नाही ही रात्रकालीन स्पर्धा आहे. बळवंत पाटील सर त्यांचं नाव इथे तेही महत्त्वाचं आहे. 19 बॉल आणि 29 रन, सॉफ्ट हँड नरम हातानं फटका खेळल्या. आता इथून या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 28, 2 षटकांचा खेळ संपला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांना. चला फार वेळ नका घेऊ, लक्षात घ्या सगळ्यांसाठी नियम अटी सारख्या आहेत. वेलकम बॅक, पुन्हा एकदा वेऊर चषकात सगळ्यांचं स्वागत. 18 बॉलमध्ये 28, फटका इथे खेळलाय सॉफ्ट हँड नरम हातानं. अगदी हा फटका खूप चांगला होता. बघा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या टायमिंगवरती देखील विश्वास दाखवला तरी देखील धावा येऊ शकतात. फार मोठा ताकद लावण्याची गरज नसते क्रिकेटच्या खेळात, तुमची टायमिंग महत्त्वाची असतात. आता फटका फसलाय, येऊ शकते मॅचमध्ये मजा. थँक्यू सो मच, धन्यवाद. आता या मॅचमध्ये जब्बीर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होणार, डगआउटमध्ये टाचणी पडेल त्याचा देखील आवाज येईल, या पद्धतीची शांतता पसरले. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं नाव आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळता येईल निशांत पवार हे दाखल झालेत. 16 बॉलमध्ये 24. मॅचमध्ये येणार मजा. प्रसाद थोडेसे नाराज झाले की चान्स होता, एक गाणं झालं असतं, परंतु त्यावेळेला उत्कर्ष पाटील नाही थांबले असं आमच्या प्रसादचं म्हणणं आहे. आणि आता दाखल झालेत ते म्हणजेच निशांत पवार. शुभमंगल डेकोरेटर्स अँड इव्हेंट यांच्या माध्यमातून हे 3 दिवस अतिशय चांगली LED स्क्रीन बघायला मिळते. नरम हातानं फटका इथे खेळल्या, बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला, जिथून सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 25 रन. आता बॉल आहेत ते म्हणजेच 15 आणि 15 बॉलमध्ये धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी, त्या म्हणजेच 23. 15 चेंडू आणि 23 धावा. खूप चांगला मॅच, सगळ्यांच्या आवडीचा सामना. एका बाजूला नवलीचा संघ, फटका इथे खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. अयान सांगतात की आम्ही नाही कोणापेक्षा कमी. का आलो इथे या स्पर्धेमध्ये पॅराडाईज बोईसर संघात, मी ओपनिंगला काय येतोय तर ती मी गुणवत्ता स्वतःमध्ये मी तेवढा प्रगल्भ झालो. आणि तदनंतर हा फटका इथे खेळला. का बाजूला आता अयान अनेक वेळा संकट मोचक, ज्या वेळेला जब्बीर बाद झाले त्यावेळेला अयाननं फलंदाजी चांगली केली. रनआउटची संधी फेकी तर आली होती जरूर चांगली. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये रन करायच्यात 18. अगदी पायावरचा बॉल, त्याला बॉलला ऑन साईडला खेळून काढला आणि मिळवली सिंगल. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 18. विजय आणि पराभव ह्या 2 गोष्टी क्रिकेटच्या खेळात वेगवेगळ्या आहेत, परंतु सामना असा खेळा की जो संघ जिंकेल त्याला जिंकताना आयुष्यातील सर्वोत्तम कठीण सामना जिंकलो असं वाटायला हवं आणि त्या अनुषंगाने तुम्ही मेहनत करा. आता 13 बॉल 17, नरम हाताने खेळून काढले, बॉल चाललाय पुन्हा एकदा. इथून सिंगल मिळते. 12 बॉलमध्ये रन करायचे 16. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा वेऊर चषक.
थँक्यू. हे सॉन्ग वाजलं आणि नवलीचा सामना अनेक वेळा रोमांचक झाला. उमरोईचं ते मैदान, साईग्राम विकास उमरोईची ती स्पर्धा अनेक वेळा आठवा. सेमीफायनलचे सामने, क्वार्टर फायनलचे सामने, यंगचीवर दांडी, पवनसूत नवली, तदनंतर आपण पाहतात निलेश फायटर संघ असेल, विनर्स टेंबुडे संघ असेल. ज्या ज्या वेळेला नवली फसली त्या वेळेला आता तरी देवा मला पावशील का हे सॉन्ग वाजलं आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना की लक फॅक्टर की फॅक्टर, त्या भगवंतानं हे गाणं ऐकलं आणि नवलीचे अनेक सामने बदलले. आता देखील ते सॉन्ग आलंय. 12 बॉलमध्ये रन करायचे 16. पुढच्या वर्षी वेऊर चषकाचं पारितोषिक लाल्याभाईंनी सांगितलं. डे नाईट ती स्पर्धा होईल. सामने 3:30ला चालू होतील आणि 1 लाख प्रथम पारितोषिक, 50,000 द्वितीय पारितोषिक, 20,000 तृतीय पारितोषिक आणि पुन्हा एकदा 20,000 चतुर्थ पारितोषिक. नो स्कोर हे होतं आता तरी देवा मला पावशील का सॉन्गचा हा ट्विस्ट. मी म्हटलं ना तुम्हाला की ह्या सॉन्गवरती अनेक वेळा सामने बदललेत. आता आला होता चौकार आणि त्या चौकाराला पंचाने घोषित केलाय की नो स्कोर. तो नो स्कोर आहे. दोन्ही पंत कन्व्हिन्स आहेत आणि नो स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो स्कोर हा पंचांनी दिलेला आहे. इथून आपण पाहतात घडलंय काय, बिघडलंय काय. आता सध्या आपण पाहतात चौकार तर खेळला होता. वेऊर चषक 2027, 1 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 निलेश वाणी सर आहेत. आणि संध्याकाळी ती स्पर्धा 5 वाजता चालू होईल. 4:30ला रिपोर्टिंग करावी लागेल टीमला आणि आणखीन काहीतरी वेगळं नाविन्य घेऊन येईल ती स्पर्धा, यामध्ये ते मात्र शंका नाही. जी टीम फायनल मारेल त्याला डायरेक्ट एंट्री असेल. क्या बात आहे लाल्या भाई, तुम्ही अगदी आपण पाहतात भिवंडी क्रिकेटचा फॉर्मॅट घेऊन आलेत आता सध्या. फटका इथे खेळला, रनआउटची संधी बनली होती संधी. अर्शूच्या हातामध्ये नाही बॉल आला. आता या मॅच मध्ये मजा आलंय. प्रेक्षक जिथे उभे होते ते आता जागेतल्या जागेत चालायला लागले, धावायला लागले, हृदयाची स्पंदनं वाढायला लागली. कारण मॅच अटीतटीचा, नेल बायटिंग, चित्त थरारक, अंगावरती गूज बम्स येतील असा सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. एका बाजूला नवली, एका बाजूला पॅराडाईज बोईसर. मी उल्लेख केला ना की ही रायव्हलरी एक वेगळी आहे, मजा येते. फटका खेळलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. अयांच्या बॅटमधनं स्टँड अँड डिस्पॅच, मिड विकेटला क्लिअर. बॉल 4. शक्य झालं तर 32 टीमला टी शर्ट, जे अल्लाई चषकानं पालघरमध्ये प्रथमता केलं. आणि जर शक्य झालं तर 32 टीमला टी शर्ट या वेऊर चषकात पुढच्या वर्षी देण्यात येईल. आयोजक सांगतात की माघार हे आम्हाला माहिती नाही आणि माघार आमच्या रक्तात नाही, आम्ही करणार गावाच्या नावासाठी. सध्या आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्यात 11. मॅच क्रुशल मुमेंटला. फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं, तिथे होते नंदन. प्रेशर 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 मध्ये अनेक वेळा काही जण निखरतात, काही जण बिघडतात. यावेळेला आपण पाहतात निखरून कोण येईल. 50 सेकंदाचा अवधी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 2 बॉल हाताळायच्यात 1 मिनिटात. यतीन लक्षात घ्या, 1 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. त्यामध्ये तुम्हाला 2 बॉल हाताळायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. आता देखील फटका, खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला फक्त या बॉलला हातामध्ये ठेवायचं होतं. या बॉलला तुम्ही जाऊ दिलं. यापेक्षा वेगळं अजून गोलंदाज नाही काही करू शकत. नवली हताश, नवली हतबल, नवली निराश, कारण बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. 25 सेकंदाचा अवधी या मित्रांनो, लक्षात घ्या. इथून आपण पाहतायत सध्या हा 1 बॉल तुम्हाला हाताळायचा आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये रन करायचे आहेत 6. 7 चेंडू आणि 6ची गरज. आता हा बॉल वाईड, हा बॉल वाईड देखील आलाय. टाइमर इथे संपलंय. टाइमर्स इथे संपलेला आहे. तो वाईट बॉल आला ना, तो वाईट बॉल थोडंसं टेन्शन घेऊन आला. एक खेळाडू तुम्हाला मागे देखील घ्यावा लागणार आहे. शेवटच्या षटकात सामना होता कुठे, सामना आला कुठे. जब्बीर बाद झाल्या असल्या कारणाने 2 युवांनी सांगितलं की फक्त जब्बीरच पॅराडाईज बोईसर संघाला जिंकून देऊ शकत नाही, तर आम्ही देखील आमच्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहोत. षटक हे संपल्यानंतर, आत्ताच नाही, लक्षात घ्या. 5व्या षटकासाठी तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. गोलंदाज तयार. फटका इथे देखील आपण पाहतात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने आता या मॅच मध्ये ट्विस्ट
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 4. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. चला एक खेळाडू मागे घ्यावा लागेल. नवली टाइमर इथे संपलं होतं. जे नियम पहिल्या 2 मॅच साठी होते तेच मॅच आयोजकांचे आहेत. फक्त समालोचक हे बोलण्याचं काम करतील. यामध्ये आमचा काहीच हेतू नाही मित्रांनो, लक्षात घ्या. जे काही असेल ते आयोजक तिथून ऍडजस्ट करतील. तुम्हाला विनंती आहे. सध्या आपण पाहतात तो तुम्हाला एक खेळाडू मागे घ्यावा लागेल आणि या मॅच मध्ये आता, कारण मागील 2 मॅच मध्ये त्याही गोष्टी झाल्या, त्याही गोष्टी तुम्हाला इथून फॉलो कराव्या लागतील. कारण दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत. नवलीचा देखील होता, पॅराडाईजचा होता. पॅराडाईजच्या संघाने लगेच सांगितलं की टाइम इज ओव्हर. षटकातील पुढचा बॉल नरमाताने खेळून काढला. इथे देखील आपण पाहतात सिंगल मिळतंय. आता सध्या 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 3. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. साई गणेश सपाटीच्या विपक्षात कोण खेळणार? एका बाजूला नवली, नो बॉल, खराब गोलंदाजी. या मॅच मध्ये आता नवली संघाचे थोडेसे इरादे जे होते ते फसलेत. कारण या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली एका युवानं, ज्याचं नाव होतं यान. त्याच्या बॅटमधनं 3 चौकार मॅच विनिंग राहिले. आता सध्या इथून विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा, विजयाचा मुहूर्तमेढ आणि विजयाचा शिरोमणी इथून मात्र रोवला. अभिनंदन, वेल प्ले पॅराडाईज बोईसर. आणि एका बाजूला आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच अयान, नो डाऊट अबाउट दॅट, तो राहिलाय मॅन ऑफ